असतो, पण वडिलांना काहीच सांगत नाही, कारण का आपण त्यांना घाबरतो. जर आपले वडील हे कधी कामावर जात असतील तर त्यांचा शर्ट कधी फाटलेला असेल तरी ते शिवत नाही, कारण त्याला पैसे लागतील. तेच आपले कपडे फाटलेले दिसतील तर लगेच म्हणतील, बेटा हे पैसे घे आणि शर्ट शिवणार. यातूनच आपल्या वडिलांचे प्रेम आपुलकी दिसून येते. खरंच मित्रांनो, घरात एक वेळेस खायला नसेल तरी चालेल, पण देवासारखे आई वडील आपल्याला हवे आहेत. असे कुठेतरी ऐकले आहे की आई ही घराचे मांगल्य आहे. असे कुठेतरी ऐकले आहे की आई ही घराचे मांगल्य आहे. तर बाप हे घराचे अस्तित्व असते. तर बाप हे घराचे अस्तित्व असते. आपल्याला काही लागलं ठेचलं तर आपण लगेच आई गो असे म्हणतो. छोट्या छोट्या संकटांना आई चालते, पण मोठ्या मोठ्या संकटांना वडील आठवतात. कारण एखादा मोठा साप दिसला की लगेच म्हणतो बाप रे, किंवा अपघात झाला की बाप रे असं म्हणतो. जर आई तुमच्या आमच्या आयुष्यातील साठवलेली पुण्याई आहे, जर आई तुमच्या आमच्या आयुष्यातील साठवलेली पुण्याई आहे, तर बाप तुमच्या आमच्या आयुष्यातील कंबर कसून मिळवलेली कमाई आहे. तर बाप तुमच्या आमच्या आयुष्यातील कंबर कसून मिळवलेली कमाई आहे. जर आई तुमच्या आमच्या आयुष्यातील साष्टांग परमेश्वर भगवंत संत आहे, तर परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचे काम फक्त वडीलच करू शकतात. मित्रांनो, तुमचेच वडील एक संत आहेत. मित्रांनो, तुमचेच वडील एक संत आहेत. बाप मुलीच्या लग्नात पैसे लागतील म्हणून तो सोनाराच्या पाया पडतो, कपडेवाल्याच्या पाया पडतो, भांडेवाल्याच्या पाया पडतो. असे तो सर्वांच्या पाया पडून पडून 5-10 लाख रुपये जमा करतो आणि आपल्या मुलीचे चांगले व्हावे यासाठी हे सर्व करत असतो. तोच बाप असतो मित्रांनो, तोच बाप असतो. बाप कधीच पैशाला घाबरत नाही. तो म्हणतो की माझ्या मुलीचे चांगले व्हावे यासाठी हे सर्व करत असतो. आई तुम्हाला आहे, आई मलाही आहे. आई तुम्हाला आहे, आई मलाही आहे. आई छोट्या छोट्या कारणांसाठी 4 ठिकाणी रडताना दिसेल, पण बाप मात्र कधीच रडताना दिसत नाही. स्वतःचे आई वडील मेले ना तरी तो रडताना दिसत नाही, कारण का त्याला इतरांना सावरावे लागते. स्वतःची बायको मेली ना तरी तो रडत नाही, कारण त्याला मुलांना सावरावे लागते, आधार द्यावा लागतो. तेव्हा बाप आपल्याला कधीच रडताना दिसत नाही. जो त्याच्या मुलीचं लग्न ठरतो तेव्हा ती कामची सासरी जाते, तेव्हा जो रडताना दिसतो तोच ना बाप असते. मित्रांनो, तोच खरा बाप असतो. मित्रांनो, तोच खरा बाप असतो. मित्रांनो, तोच खरा बाप असतो. धन्यवाद.